Did you not understand? Did you not understand? No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. Get out of here. मेरे से कोई बात नहीं करेगा. यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ. Shut up. स्वयंघोषित संकटमोचक मंत्री गिरीश महाजनांना ट्रॅफिकमुळे वैतागलेल्या महिलेने चांगलाच झापला. मंत्री महाजनांची बोलतीच झाली बंद. मोर्चासाठी महाजनांकडे वेळ आहे, पण नाशिक शहराच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ नाही. नाशिककरही झाले त्रस्त. राज्याच्या राजकारणात केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय असल्याने गिरीश महाजन यांनी स्वतःचा राज्याच्या राजकारणात चांगला जम बसवला आहे. जळगावचे असले तरी त्यांचे नाशिकवर विशेष प्रेम आहे. त्यामुळे फडणवीसांच्या नेतृत्वात महाजनांना नाशिकची सुभेदारी हमखास मिळते. 25,000 कोटी रुपये कुंभमेळ्यासाठी खर्च करायचे असून फडणवीसांनी खास महाजनांसाठी नवीन मंत्रालय निर्माण केले आहे, कुंभमेळा मंत्री, आणि त्यावर महाजनांची वर्णी लावली आहे. महाजन स्वतःला संकटमोचक म्हणून मिरवून घेत असतात. नाशिक तपोवनात झाडे तोडण्याच्या वादातून नाशिककरांनी लाकूड तोड्या ही उपाधी देखील महाजनांना बहाल केली होती. काल मुंबईत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीने आंदोलन केले होते. या आंदोलनाचे नेतृत्व मंत्री गिरीश महाजन यांनी केले. महाजनांनी मोठी गर्दी महिलांची जमवली होती. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाला. 2-3 तास वाहतूक रोखल्याने वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली. गैरसोय झाली, प्रवासी वैतागून गेले. परंतु सत्ताधारी भाजप पक्षाचा मोर्चा असून कोणीही नागरिक ईडी, सीबीआय, आयटीच्या भीतीने वाहतूक का अडवली म्हणून जा विचारण्याची हिंमत करायला तयार नव्हता. परंतु याही दहशतीच्या वातावरणात एक रणरागिणी पुढे आली आणि आधी पोलिसांना जा विचारला आणि नंतर थेट संकटमोचक महाजनांनाच भिडली व ट्रॅफिक का जाम केली आहे, आंदोलन करायचे आहे तर मैदानावर जा, इथे रस्त्यावर आंदोलन करून रस्ता का अडविला आहे, असे महाजनांना शब्दांनीच चांगले धुतले आणि गेट लॉस्ट म्हणत पोलिसांनाही जा विचारला. यातील एक मस्तवाल पदाचा मात चढलेला अधिकारी उलट त्या महिलेलाच दादागिरी करत होता. मंत्री महाजनांची या प्रकाराने चांगलीच धांदल उडाली. महिलेने इंग्लिशमधूनच महाजनांना झापलं. महाजनांचा चेहऱ्यावरचा रंगच फिका पडला होता. सध्या ही महिला रणरागिणी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून सक्षम नागरिक म्हणून सत्ताधारी भाजपच्या मंत्र्याला ट्रॅफिक का अडवले म्हणून जा विचारण्याची हिंमत केल्याने या महिलेचे सोशल मीडियावर सर्वत्र कौतुक होत आहे.